आणि यानंतर आपण सुपर प्राईम टाइम मध्ये इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूया। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं असून अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर नावाची पाटी स्टेशनवर झळकली आणि अखेर रेल्वे स्थानकाला छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं। मात्र त्यामुळे अनेक वादही पेटल्याचं पाहायला मिळालं। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले, नाव मिळाले मात्र वादही वाढले। शहराच्या नावाचं राजकारण। खडकी शहराचं नाव औरंगाबाद झालं। औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात यावं ही मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी केली। अखेर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं। सोबतच रेल्वे स्थानकाचं नावही आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी रेल्वे स्थानकावर जात छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नावाच्या पाटीचं अनावरण केलं। राज्य शासनाने शिफारस केल्यानंतर गृह खात्याने ते सर्क्युलर काढलं आणि रेल्वे मंत्र्याला दिल्यानंतर मागच्या 4 दिवसापूर्वी हे नाव आता औरंगाबाद नाव रेल्वे स्टेशन हे नाव आता इतिहासात जमा झालंय आणि नवीन नाव जर काही असेल तर छत्रपती संभाजीनगर असे आहे। शहराच्या नावावरून आता राजकारण चांगलंच रंगू लागलंय। स्थानिक नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। शहराचं नाव बदलून विकासाचा आलेख वाढला नाही। शहराच्या मुद्द्यावरून तुम्ही राजकीय स्टंट करताय। शहराचा आणि रेल्वे स्थानकाचा विकास करा। ज्या ठिकाणी तुम्ही उद्घाटन करताय त्या ठिकाणी तुम्ही झाडू मारून स्थानक स्वच्छ करा असं म्हणत इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे। कराड साहेबांना उद्देशून हे सांगतो की आता तुम्ही रेल्वे स्टेशनला चाललंच आहे, असं काहीतरी किरकोळ कारणासाठी, काहीतरी चीप पब्लिसिटी घेण्यासाठी तुम्ही हे सगळं करण्यासाठी जातच असेल तर माझ्या वतीनं आहे, माझ्या वतीने हे पण मी तुम्हाला पाठवतो। रेल्वे स्टेशनला चाललंच आहे तर थोडीशी रेल्वे स्टेशनची साफसफाई पण करून टाका। तर हे खराटा हे पोछा रेल्वे स्टेशनला किरकोळ कारणासाठी तुम्ही जातच असेल तर काही चांगलं काम पण करून टाका। शहराचं नाव बदललं। रेल्वे स्थानकाचं नाव औरंगाबाद नंतर छत्रपती संभाजीनगर झालं। त्यामुळे आता विमानतळाचं नाव बदललं जाणार असं भागवत कराड यांच्याकडून कळवण्यात आलं। मात्र नाव बदलले म्हणून इम्तियाज जलील यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नावावरून सुरू झालेल्या वादात भूमिका बजावली आहे। डॉक्टर भागवत कराड भाजप खासदार यांनी या पाटीचं अनावरण केलं। मात्र दुसरीकडे एक वाद निर्माण झाला, तो म्हणजे या पाटीचा विरोध केला जातोय, या शहराला विरोध केला जातोय। इम्तियाज जलील म्हणतायत विकास करा, फक्त नावं बदलू नका। विकास होत नाहीये, फक्त नाव बदलली जातात। त्यामुळं आता एकीकडे नाव जरी बदललेलं असलं तरी वाद जो आहे तो पेटल्याचं पाहायला मिळते, तर दुसरीकडे विरोधही वाढत चाललाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।